गणना याचा 14वा आहे. 13वा आणि 14वा अध्याय तुमच्या समोर तुम्ही असू द्या. आपल्या परिचयाचा शास्त्रभाग असावा. बहुतेकांचा जे वचन वाचणारे आहेत. 13व्या अध्यायामध्ये देवाने मोशेला सांगितलं की इस्रायल लोकातून काही तू माणसं निवड, प्रत्येक वंशामधून एक, म्हणजे असे हे 12 माणसं तू कुठं पाठव. कोणता देश हेरण्यासाठी? कनान देश हेरण्यासाठी. कारण देवाने काय सांगितलं होतं इस्रायल लोकांना जेव्हा त्याने मिस्री गुलामगिरीतून त्यांना मुक्त केलं, तेव्हा की मी तुम्हाला कनान देशामध्ये ज्या ठिकाणी दुधामधाचे प्रवाह वाहत आहे, म्हणजे अक्षरशः लिटरली नाही परंतु फार संपन्न देश आहे, त्या ठिकाणी भरपूर आहे सर्व काही, त्या देशामध्ये मी तुम्हाला नेणार आहे. त्याचं अभिवचन देवाने दिलं. आणि आता मिस्रमधून बाहेर काढल्यानंतर देव असं त्यांना सुचवत आहे की तुम्ही आता काही माणसं तू देश बघण्यासाठी, फेरण्यासाठी हा शब्द वापरलेला आहे, त्याचं पाहून या तो देश आणि रिपोर्ट माग आणा मंडळीकडे. जे सर्व लोक आहेत, सर्व तर जाऊ शकत नव्हते, की थोडके लोक पाठवले. त्याच्या माग त्यांचा देवाचा उद्देश काय होता की त्यांनी हा देश फिरून पाहावा, जो देश मी त्यांना देत आहे आणि तो किती सुंदर आहे, संपन्नतेचा आहे, त्या ठिकाणी सर्व कसं काय भरपूर आहे हे पाहून तुम्ही या. आणि मग तुम्ही काय, ही जी मंडळी जी गेली नाही त्यांना सांगा तो किती चांगला देश आहे. म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये त्या दुधामधाच्या देशामध्ये जाण्यासाठी त्यांची इच्छा अधिक प्रज्वलित करण्यासाठी देवाने ते हेर पाठवायला सांगितले. त्यांना भीती धडकी घालण्यासाठी नाही, परंतु झालं उलटच, नाही का? आपल्याला माहिती किती हेर पाठवले होते? 12 पाठवले होते. मग जेव्हा ते 40 दिवस फिरून वापस आले तेव्हा काय झालेलं आहे ते आपल्याला 13व्या आणि 14व्या अध्यायामध्ये वाचायला मिळतं. देवाने त्यांना सांगितलं, पाठवलं, तेव्हा 13व्या अध्यायाचं 19वं वचन, नाही आधीपासूनच 18व्या वचनापासून. आणि देश कसा आहे? देशातील रहिवासी बळकट आहेत की दुर्बल आहेत, ते थोडे आहेत की फार आहेत, ते लोक राहतात तो देश बरा आहे की वाईट आहे, आणि त्यांची वस्तीची नगरे उघडी आहेत की तटबंदीची आहेत, तसेच तेथील भूमी सुपीक आहे की नापीक आहे, त्यात झाडे झुडपे आहेत की नाही हे पाहून त्या 12 जणांना हिम्मत धर, त्या देशाची काही फळे घेऊन ये. ते दिवस द्राक्षाच्या पहिल्या बहाराचे होते. मग त्यांनी जाऊन सीन रानापासून अमाताच्या वाटेवर रहोबापर्यंत सर्व देश हेरला. आणि मग 25वं वचन 13व्या अध्यायाचं, देश हेरून ते 40 दिवसांनी परत आले. ते हेर पारान रणातील कादेश येथे मोशे, आरोन व इस्रायलाची सर्व मंडळी याच पाशी येऊन दाखल झाले. आणि त्यांनी त्या मंडळी सर्व वृत्तांत सांगितला व त्या देशाची फळे त्यास दाखवी. त्यांनी मोशेला सांगितले, ज्या देशी तो आम्हास पाठविले तो देश आम्ही पाहिला, त्यात खरोखरच दुधामधाचे प्रवाह वाहत आहे. देवाने अभिवचन त्यांना काय दिलं होतं? प्रॉमिस काय दिलं होतं? मी तुम्हाला दुधामधाचे प्रवाह वाहतात त्या देशात नाही. ते केले आणि त्यांना तसंच त्या ठिकाणी आढळून देव जो आहे हा सत्यवादी देव आहे. तो उगीच काहीतरी यांना सांगून फसवणार नाही. त्या देशातली फळे त्यांनी दाखवली.
खरोखर त्या दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत. तेथली जी फळे पहा, दुधामधाचे प्रयोग म्हणजे फार संपन्न देश तो आहे. ही फळे तुम्ही पहा, फार सुंदर देश आहे. पण 28व्या वचनामध्ये पहा, त्यातले 10 जण काय सांगतात. मात्र त्या देशचे रहिवासी महाबलवान आहेत. देवाने मोशेच्या द्वारे सांगितलंच होतं ते कमजोर आहेत की बलवान आहे हे पाहून या. देशचे रहिवासी महाबलवान आहेत आणि तेथील नगरे तटबंदीचे असून फार मोठे आहेत. तेथे अनाथाचे म्हणजे फार दाटदिपाट राक्षसी लोक आहेत. दक्षिण प्रांतात अमेरिकाची वस्ती आहे. पहाडी प्रदेशात हित्ती, यबुसी, अमोरी वगैरे वगैरे. आणि मग त्याच्यानंतर कालेब म्हणाला, यहोशुवा आणि कालेब यांनी होकारात्मक रिपोर्ट आणला. होकारात्मक म्हणजे काय? ते म्हणाले आपण घेऊ शकतो तो देश, चला आपण जाऊ. परंतु जे 10 होते त्यांनी तसा रिपोर्ट आणला नाही. त्या देशावर आत्ताच्या आत्ता चढाई करून जाऊन तो घेऊ, तो जिंकण्यास आपल्याला ताकद आहे. पण जे पुरुष त्याचबरोबर गेले होते ते म्हणाले त्या लोकांवर स्वारी करण्यास आपल्याला ताकद नाही, कारण ते आपल्याहून बलाढ्य आहेत. त्याप्रमाणे जो देश हेरून ते आले त्याविषयी इस्रायल लोकांस त्यांनी अशी अनिष्ट बातमी दिली की भूमी तेथील रहिवाशास ग्रासून टाकणारी आहे. तेथील लोक आम्ही पाहिले ते मोठे दिग्पाळ आहेत. तेथे नेफिलीम राक्षस म्हणजे नफिली घराण्यातील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले. तेव्हा स्वतःच्या व त्यांच्या दृष्टीने आम्ही टोळासारखे भासलो. कालेब आणि यहोशुवा यांनी विश्वासाच्या डोळ्यांनी तो देश हेरला, पाहिलं तिथंच. परंतु हे जे 10 होते यांच्यामध्ये विश्वास नाही. त्यांनी त्यांच्या जगिक वृत्तीने मनुष्य जशा रीतीने अवलोकन करतो आणि मोजमापन करतो त्या डोळ्यांनी ते पाहून आले आणि स्वतः घाबरले आणि पूर्ण इस्रायल मंडळीला त्यांनी घाबरवून सोडलं. आणि मग 14व्या वचनामध्ये अध्यायामध्ये त्याचा परिणाम मंडळीवर काय झाला इस्रायल लोकांवर ते दिसतं. तेव्हा सर्व मंडळीने हेल काढून विलाप केला आणि लोक रात्रभर रडले. सर्व इस्रायल लोक मोशे आणि अहरोन यांच्या विरुद्ध कुरकुर करू लागले. ती सर्व मंडळी त्यास म्हणाले, आम्ही मिस्र देशात मेलो असतो किंवा याच रानात मेलो असतो तर बरे झाले असते. परमेश्वराने आम्हास या देशात का आणले? फक्त जे पुढारी होते त्यांचे मोशे अहरोन यांच्याच विरुद्ध तक्रार केली नाही, तर प्रत्यक्ष ज्या परमेश्वराने त्यांना त्याच्या महाभुजाने मिस्र देशातून बाहेर काढलं त्या देवाच्या चारित्र्यावर आणि इस्रायलासाठी त्याचा जो संकल्प होता त्या संकल्पाबद्दल त्यांनी लोकांमध्ये संदेह निर्माण केला. जशा रीतीने सैतानाने हवेला काय सांगितलं, तुम्ही काय मरणार नाही हे फळ खाल्ल्याने. तिने जेव्हा सांगितलं काही फळ खाल्ल्याने तुम्ही मरणार नाही, तसं नाही होणार. तशाच प्रकारचा हा या ठिकाणी स्वभाव आहे, वृत्ती आहे की देवाने जे सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल लोकांमध्ये डाऊट निर्माण करणं. मंडळीमध्ये नेहमी 2 प्रकारचे लोक असतात, लक्षात ठेवा. एक विश्वासामध्ये असतात आणि दुसरे त्या विश्वासाचं ढोंग करणारे असतात. हा फरक आपल्याला समजला पाहिजे. कोण खऱ्या विश्वासात आहे आणि कोण ढोंग करणारा. पुष्कळदा त्याचं ढोंग समजत नाही, उघडकीस येत नाही. येशूने जे दाखले दिले त्याच्यामध्ये ती गोष्ट स्पष्ट आहे. गव्हाचा आणि निंदनाचा दृष्टांत दाखला दिला आहे.
शिष्य म्हणाले आम्ही जाऊन ते निंदन उपटून काढावं का? येशूने काय सांगितलं, तुम्हाला नाही समजणार कोणचं निंदन आहे कोणचं गहू आहे. तुम्ही एखाद्या वेळेस ते निंदन ठेवायला गहू सुटता. न्याय करणारा देव आहे, त्याला पूर्ण रीतीने समजतं, तो अंतःकरण पारखणार आहे, त्याला कोणी बसू शकत. ते गहू आणि निंदन जे आहे हा मंडळीचं दर्शक आहे. त्या मंडळीमध्ये हे दोन प्रकार असणार. आपल्याला नाही माहित कोण काय आहे, आपण मानवी, पण तो एक दिवस येणार आहे त्या दिवशी देव हे निधन आणि गहू वेगळे करते. जे खरे आहेत ते खोट्यापासून ते वेगळे करते. मेढ्र वेगळे होतील, शेरड वेगळे होतील, परंतु आता आपल्याला ते माहित नाही. तर या ठिकाणी पहा, देवाने या हेरांना पाठवलं तर त्यांचा रिपोर्ट ऐकून मेजॉरिटीच्या मागे जातो की मनुष्य, मेजॉरिटी मग ते बरोबरच असते. आणि मग सर्व मंडळी रात्रभर हेल काढून रडले. विचार कर, रात्रभर रडले, हेल काढून रडले. आणि मग उठून काय म्हणाले, मोशाला तू आम्हाला या देशात म्हणजे या ठिकाणी त्या अरण्यामध्ये तलवारीने आमचा निपात व्हावा म्हणून काय. किती तीक्ष्ण आणि हृदयातून आरपार जाणारे शब्द आहेत. मनुष्याला काय वाटलं असं. आमच्या स्त्रिया व मुले बाळे यांची लूट होणार, मिस्री देशी परत जावे हे बरे नव्हे काय. आता तुम्ही काढू नका, मी तुम्हाला सांगतो निर्गमाचा 13वा अध्याय. त्या ठिकाणी 12 आणि 13 हे अध्याय समोर ठेवा. त्या ठिकाणी देवाने त्याच्या आधीचा वृत्तांत पण लक्षात आला. देवाने मिस्रावर किती पिढा पाठवल्या होत्या? 10 पिढा पाठवून देव हा किती सामर्थ्यशाली आहे, सार्वभौम सर्वसत्ताधारी आहे, त्याला कोणती गोष्ट अशक्य नाही हे देवाने पटवून दिलं इस्रायल लोकांना की तुम्हाला बाहेर काढणारा मी देव आहे, हे जे सर्व महत्कृत्य करणारा मी जो आहे. त्याचप्रमाणे जे इस्रायलाच्या व्यतिरिक्त जे लोक होते मिस्रचे, त्यांना धडा दिला की मी सामर्थ्यशाली देव आहे. तुम्ही सुपर पॉवर असाल त्यावेळेला, पण देव त्यांना सांगत आहे की तुम्ही त्या इस्रायलाच्या देवाला आणि त्याची जी योजना आहे इस्रायलासाठी ती तुम्ही संपुष्टात आणू शकत नाही, तिला तुम्ही व्यक्त करू शकत नाही. हे देवाने डेमॉन्स्ट्रेशन करून प्रात्यक्षिक दाखवून त्यांना सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. 10 पिढा पाठवल्या आणि शेवटची पिढा तर फार भयंकर होती. मिस्रातले जे सर्व ज्येष्ठ पुत्र होते, मग तो मनुष्य असो की प्राणी असो, ते देवाने मारून टाकले. देवाने त्यांचा न्याय केला. तो या लोकांनी स्वतः पाहिला. आणि हे मिस्री लोक त्यांच्या प्रथम पुत्राला मूठ माती देत असताना हे बाहेर निघाले विजयाने. तांबड्या समुद्रापर्यंत ते आले. पण शास्त्रात हे लिहिलेलं आहे की देवाने फारोचं जे मन आहे ते कठीण केलं. जर आपलं मन कठीण आहे, त्याच्यातच आपल्याला जास्त विरंगुळा आहे, आवडतं ते, तर मग देव ते आणखी कठीण करेल. कारण देव मदत करणार आहे की नाही. तुमचं कठीण अंतःकरण आहे का, देव म्हणतो मी आणखी कठीण करतो. त्याच्यासाठी बायबलमध्ये वारंवार सांगितलेलं आहे सेल्फ एक्झामिनेशन किंवा स्वतःचं आत्मपरीक्षण करणं. आपण बरोबर उभे आहोत का विश्वासामध्ये, खरंच प्रकाशामध्ये आपण आहोत का. हे फक्त काही ठराविक लोकांनी करायचं असं नाही, ही प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीची जबाबदारी आहे.
तुम्ही जर ते स्वतःबद्दल करत नाही तर दुसरा कोणी ते करू शकत नाही. माझ्या मनाचे आत्मपरीक्षण मी करणार. त्याला एक इंग्रजीमध्ये फार चांगला शब्द पण आहे, रिफ्लेक्शन. सेल्फ एक्झामिनेशन हा तर आहेच आहे, पण रिफ्लेक्शन म्हणजे माझ्या जीवनावर माझं दृष्टिक्षेप टाकायचं आणि त्याचा अभ्यास करायचा, ते समजून घ्यायचं. उधड्या पुत्र जो होता तो काय म्हणाला की उठून माझ्या बापाच्या घरी जाईल. कशामुळं? त्याने रिफ्लेक्शन केलं. तो काय म्हणाला उठून, मी माझ्या बापाच्या घरी जाईल. तो मागं पाहत आहे, तिथं नोकरांना भाकरीचे रेंचल आहे, मी इथे या डुकरांमध्ये मग त्यांच्या शेंगा तरी खाव्या असं मला वाटतं. रिफ्लेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या जीवनाचा आढावा घ्या. आज इतके व्यस्त आहेत जग की अशा रीतीने एकांतामध्ये गंभीर रीतीने नम्र होऊन देवासमोर येऊन अशा रीतीने स्वतःच्या जीवनाचं परीक्षण आत्मपरीक्षण करण्याला वेळ नाही. आणि शैतान त्याच्यामध्ये फार आनंदी आहे, त्याला तेच पाहिजे. परंतु वेळ हा काढावा लागतो. मराठीत आपण म्हणतो तो आपोआपने काढावा लागतो वेळ. किती व्यस्त असू दे, किती दडपण असू द्या, टेन्शन असू द्या, हजार गोष्टी करायच्या आहेत त्या असू द्या, परंतु जर आपण आपल्या स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही तर एक आपण फार गंभीर अशा परिस्थितीमध्ये आहोत, ज्याचे परिणाम त्याचं मोजमाप आपण करू शकत नाही. व्हेरी इम्पॉर्टंट. बरं, मग या ठिकाणी निर्गमाच्या पुस्तकामध्ये देवाने त्याचा महाभुजाने यांना मिस्रातून बाहेर काढले. अनेक त्याने चमत्कार दाखवले, मिस्री लोकांवर पीडा पाठवल्या, परंतु यांना काहीच झालं नाही. आणि ते देवाने स्पष्ट रीतीने भेद केला की नाही इस्रायल लोक आणि मिस्री लोक यांच्यामध्ये. देवाने दाखवून दिलं की माझे जी फेवर आहे, माझी जी कृपा आहे ही तुमच्यावर आहे, त्यांच्यावर नाही. हे सर्व त्यांना दाखवल्यानंतर ते मिस्र देशामधून बाहेर निघाले आणि कुठवर आले? तांबड्या समुद्रापर्यंत. तिथं आल्यावर मग ते प्रसंग घडला. तुम्हाला माहिती आहे का कोणचा? माहित आहे तुम्हाला? यु नो व्हॉट हॅपन? त्यांनी पाहिलं मागं तर कोण येत होतं त्यांच्या मागं? फारोचं सैन्य येत होतं. मग घाबरले, पुन्हा धास्ती पडले. परंतु मोशेने त्यांना शांत केलं आणि तिथे ते कुरकुर करू लागले त्या तांबड्या समुद्राच्या काठी. एक मिनिट, 12व्या अध्यायामध्ये आहे ते. आम्ही तुला मिस्रात नव्हतो का म्हणत की आम्ही आहोत ते ठीक आहोत. आम्हाला मिस्री लोकांची गुलामगिरी करीत नव्हते. येथे रानात पळून जावे त्यापेक्षा मिस्रांच्या गुलामगिरीत राहणे परवडते. हो, त्या ठिकाणी ते कोणाचे विरुद्ध कुरकुर करत आहेत? नाही, सेवकांच्या विरुद्ध मोशेला बोलत आहेत. पाप हे नेहमी अग्रेसिव्ह राहतं, म्हणजे ते एकाच ठिकाणी त्याच ठिकाणी व्यक्ती स्थिर राहते, तिचं अधिकाधिक पतन होत जातं. मी तो शास्त्र भाग वाचला गणनामध्ये, त्या ठिकाणी ते आता फक्त देवाच्या सेवकांनाच दोष देत नाही तर प्रत्यक्ष देवाला दोष देत. आणि नंतर देवाने तेच सांगितलं की मोशाला आणि आरोनाला की हे तुझ्या विरुद्ध कुरकुर करत नाही, हे माझ्या विरुद्ध कुरकुर करत. तर मग ते म्हणजे मिस्रातून बाहेर पडतात नाही पडतात तोच कुरकुरीला सुरुवात झाली. फार मराठीत चांगला शब्द आहे, कुरकुर करणे म्हणजे काय? जसा तो त्याचा साऊंड आहे तसंच ते पण आहे. कुरकुर कुरकुर करायचे म्हणजे नापसंती, निराशा, दुसऱ्यांना दोष देणे,
जी गोष्ट तुम्हाला आहे समोर त्याचा पिटकारा करणे, त्या सर्व अशा प्रकारचा आत्मा गरज आहे का, असा आत्मा त्यांच्यामध्ये हवा. आम्ही आहोत ते ठीक आहोत ते सांगत आहेत मोशाला. 430 वर्ष तिथं ही गुलामगिरीत राहील, फटके खाऊन जर्जर झालेले आहे. आणि त्यांची ओरड ऐकून देवाने हे पाऊल घेतलेलं आहे की त्यांना तिथून मोकळं करायचं. मोशाला मग त्यांनी निर्माण केलं, पाचारण केलं आणि अशा रीतीने त्याच्याद्वारे, त्या मोशाच्या द्वारे त्यांनी ह्या लोकांना बाहेर काढलेलं आहे. पापी मनुष्याची जी स्थिती आहे की त्याचं हे दर्शक आहे. जो पापामध्ये आहे, जगामध्ये आहे, त्याला तिथं फार कम्फर्टेबल वाटत. आम्ही आहोत तिथं ओके. आणि तशाच रीतीचे लोक मंडळीमध्ये पुष्कळदा दिसून येतात. ते म्हणायला आहेत ख्रिस्त, चर्चला येतील, प्रार्थनेला येतील, सर्व काही करतील, परंतु तो जगिक आत्मा आहे, त्यांचं जीवन जगिक आहे आणि ते फार समाधानी आहे त्याच्यामध्ये. देवाने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण जे करू शकत नव्हतो ते सर्व त्यांनी केलेले त्याच्या पुत्राच्या द्वारे, कॅल्व्हरीच्या क्रूसकामावर. परंतु त्याला प्रतिसाद देणं हे ऐकणाऱ्यांचं काम आहे. जिथं जिथं ती सुवार्ता जाईल त्या ठिकाणी. आणि संपूर्ण बायबलमध्ये देवाने एकच आठ टाकलेली आहे त्याच्याकडे येण्यासाठी. येशू हा एकच मार्ग आहे. परंतु येशूने जे प्रायश्चित्त केलं क्रूसकामावर, त्याचा जर फायदा व्हायचा असेल तर पाप्याला काय करावं लागेल? पश्चाताप करावा लागेल. आज काही लोक आहेत असं खोटं शिक्षण देत आहेत की पश्चाताप करण्याची काही गरज नाही. कुठं त्यांना ते शास्त्र दिसतंय मला समजत नाही. बाप्तिस्मा करणारा योहानाला त्याने पश्चातापाचा संदेश दिला, पश्चातापाचाच बाप्तिस्मा दिला. येशूने जेव्हा त्याच्या सेवेला सुरुवात केली, महापुरुषाला तुम्ही वाचून पहा, तो काय म्हणाला? देवाचे राज्य जवळ आले म्हणून काय करा? पश्चाताप करा. रिपेंट. पेंटिकॉस्ट झाल्यानंतर प्रेषितांनी कोणता संदेश दिला? त्यांच्या संदेशाचा मुख्य केंद्रबिंदू कोणता होता? पेत्राने पहिल्याच संदेशामध्ये सांगितलं की जीवनाच्या अधिकाऱ्याला तुम्ही खेळून मारलं. योग्यांना तो बोलत आहे, ज्या लोकांनी नुकतंच येशू ख्रिस्ताला खेळून मारलं होतं वधस्तंभावर. जीवनाच्या अधिकाऱ्याला तुम्ही जिवे मारले. पण त्याने हे सांगितलं तुम्ही पश्चाताप करा, गॉड विल फॉरगिव्ह यू. देव तुमच्या पापाची क्षमा करेल. आम्ही काल रात्री पाहिलं की असा एकही पापी आहे तो म्हणू शकतो की मी इतका घोर पापी आहे की देव मला माझा उद्धार करू शकत नाही. आपण सर्व येशू ख्रिस्ताच्या क्रूसखामाच्या सावलीमध्ये आहोत. वी आर इन द कव्हरेज एरिया. दुसऱ्या शब्दात म्हणा, आज मॉडर्न मोबाईल लागत नाही ना बाहेर कुठे गेलं खेड्यावर किंवा अरण्यात. पण तसं ह्या ठिकाणी नाहीये. जे सर्व पहिल्या आदामामध्ये पडलेले आहेत, पापी आपण आहोत, त्या आपल्या सर्वांना पुन्हा उठून उभं राहण्याची संधी आहे दुसऱ्या आदामामध्ये. तो किती पापी असो, घोर पापी असो. आणि ख्रिस्ती महामंडळीचा इतिहास भरगच्च रीतीने भरलेला आहे की असे कधी तुम्हाला वाटणार नाही हे ख्रिस्ती होतील किंवा येशूचा स्वीकार करतील, ते येशूकडे आहे. देवाचा आत्मा कार्य करणार आहे. संदेष्टा म्हणतो, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, परंतु माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. हालेलुया. मनुष्याने करू शकत नाही, पण देव त्याच्या आत्म्याद्वारे ते करू शकतो. तर मी हे सर्व याच्यासाठी सांगितलं की या ठिकाणी हा जो 14व्या अध्यायाचा प्रसंग आहे, याची पार्श्वभूमिका आपल्याला समजली म्हणजे ते किती आणीबाणीच्या पॉइंट पर्यंत आलेले आहे ते आपल्याला समजत. देवाने हे सर्व त्यांच्यासाठी केलेलं आहे. त्यांच्या डोळ्याने त्यांनी ते सर्व फारोचं सैन्य समुद्रात डुबून मरण पावलेले, नाश पावलेले त्यांनी पाहिलेलं आहे. परंतु यांची ॲटिट्यूड काय? देवाने कशासाठी त्यांना बाहेर काढलं हे ते विसरले.
आपण म्हणतो ना मराठीमध्ये कधी कधी हा किंवा एखादी व्यक्ती फार पायाजवळच पाहणारी आहे. म्हणजे काय, आता माझी जी गरज आहे शरीराची, मला कळतं बस तेवढ्या पुरतच मी विचार करतो किंवा करतो. तर या 14व्या अध्यायामध्ये ही फार एक क्रायसिस सिच्युएशन ज्याला म्हणतात, फार आणीबाणीचे प्रसंग या ठिकाणी निर्माण झालेला आहे. हे काय म्हणत आहेत की परमेश्वराने आम्हाला या देशात का आणले, म्हणजे परमेश्वराला आता प्रत्यक्ष रीतीने दोष देत आहे. हे सर्व देवाने त्यांच्यासाठी केल्यानंतर मनुष्याचा हा जो स्वार्थी पापी स्वभाव आहे याच्यामुळं देवाचे आशीर्वाद आपण फार लवकर विसरतो. पण थोडीशी काही इजा झाली किंवा नेट पडला आपल्याला तर ते आपण नेहमी स्मरतो, आणि हे मला कशाला झालं, हे देवाने का होऊ दिलं माझ्यासाठी, अशा रीतीने आपण ओरड करतो. मनुष्याचा स्वभाव तोच आहे, तो काही बदललेला नाही. मला ही इच्छा आहे आज सकाळी की हे यांची हिस्ट्री किंवा इतिहास वाचत असताना, मनन करत असताना आपण आपल्याला स्वतःची स्थिती समजावी. कारण आपली समस्या तीच आहे, काही बदललेलं नाही. तेच दुष्ट पापी अंतःकरण आपल्याला पण आहे. सेवकांना दोष दिला, देवाला दोष दिला. देवाने जे महान सुटकेचं काम केलेलं आहे त्याच्यासाठी ते काही कवडी मोल आहे असं त्यांनी गणलं. या राण्यात मरायसाठी आम्हाला आणलेलं आहे का, आमची स्त्रिया मुळे बाया आता तलवारीने मारणार असं ते म्हणू लागले. आणि तुम्हाला वाचवलं ना त्याने फारोच्या दास्यातून, त्याचं सैन्य तुमच्या डोळ्यासमोर त्याने त्याचा नाश केला. आणि तेच लोक आता हे म्हणत आहेत मोशाना, आणि देवाला याची किती खंत वाटली असेल हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. 32व्या अध्यायामध्ये त्यांनी जेव्हा ते सोन्याचं वासरू केलं होतं, मुशी डोंगरावर गेला होता, तो जेव्हा खाली आला तेव्हा पाहिलं तर हे नाच गाण्यामध्ये गुंतलेले आहेत, अगदी देवापासून दूर गेलेले आहेत, दुसरं देव बसत आहे. आणि त्याच वेळेस देव इतका कंटाळला होता, वैतागला होता या लोकांसाठी. देव म्हणाला बस आज मी नाही येत तुमच्या सोबत, आता युको. मोशाला त्याने सांगितलं की मी माझा दूध पाठवून तुम्ही जा. हे ताठ मानेचे लोक आहे. ताठ मानेचे म्हणजे काय, इंग्रजीमध्ये शब्द आहे स्टिफ नेकेड. आपण कधी कधी म्हणतो ना माझी मान जरा स्टिफ झाली, म्हणजे काय अशी वळत नाही कुठं तरी असं खूप दुखते, काहीतरी मसल प्रॉब्लेम. तो त्याच्या शब्द प्रयोगाचा अर्थ असा आहे की हे लोक म्हणजे समजू शकत नाही, देवाची करणी यांना समजत नाही, त्याचा अर्थ यांना समजत नाही. देव म्हणत आहे मी इतकं यांच्यासाठी केलं, त्या सर्वांचा परिणाम हा सोन्याचं वासरू करायला लावलं त्या अरुणाला यांनी, आणि त्याची भक्ती पूजा चालू आहे. देव त्याच वेळेस म्हणाला की बस झाला आता मी नाही येत. मोशाने रद्दबंदी केली त्यांच्यासाठी, आणि म्हणून त्यावेळेला ते वाचले तरी त्याच्याकडे पुष्कळ मरण मेले. देवाने माणूस न्याय जरूर होईल, बंडखोरीचा पापाचा न्याय देव करणारच करणार, त्याच्यातून कोणी सुटला नाही. परंतु मग या ठिकाणी हे लोक आलेले आहेत, आणि आता हे काय म्हणत आहेत तुम्ही पहा पुढची स्टेप, मिसर देशी परत जावे हे बरे नाही काय. कल्पना करा, ते त्यांच्या प्रथम ज्येष्ठ पुत्राला मुठमाती देत असताना हे बाहेर निघाले. हे जो पुन्हा वापस जातील त्यांच्या बॉर्डरवर, तिथं काय स्वागत होईल का यांचं तुम्ही सांगा. ते म्हणतील अरे हे ट्रबल मेकर्स आले पुन्हा आपल्याकडं, आता पाहू यांची सोय. तेव्हा फार दिमाखाने निघाले होते का तुम्ही तुमच्या देवाच्या मागं, तुमच्या लीडरच्या मागं, बरं झालं आले. मला हे सांगू द्या प्रियांनो, जेव्हा विश्वास नसतो की नाही तेव्हा मनुष्याचं डोकं पण नीट नाही चालत. आणि अशा रीतीने अगदी अवास्तव जी बाब आहे ते करायला ते तयार झाले. आपण माणूस
करू गुलामगिरी त्यांची. त्यावेळेस फटके खाऊन पाठ जर्जर झाली होती. त्यांनी त्यांच्या कमी मारले असते का फटके यांना? आणखी दिला असताना मार जाता का पुन्हा? परंतु तिथंच थांबले नाही. परंतु आपण जायच्या आधी काय करू? या मोशाला आरोना, यहोशवाला आणि कालेबाला मारून टाकू. मग कॅन यू इमॅजिन? जेव्हा विश्वास नसतो त्यावेळेला मनुष्य कोणत्या लिमिट पर्यंत जाईल त्याच्या पापिष्ट स्थितीमध्ये हे सांगता येत नाही. चौदाव्या अध्यायाचं 10 वचन. पण सर्व मंडळी म्हणू लागली की यांना तगडमार कर, मूशाला, आरोनाला, यहोशवाला आणि कालेबाला. तेव्हा हे फार महत्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी. तेव्हा दर्शन मंडपात परमेश्वराचे तेज सर्व इस्रायल लोकांच्या दृष्टीस पडले. देवाने जर त्यावेळेला तिथं हस्तक्षेप केला नसता तर यांनी मोशाला, आरोनाला, यहोशवाला, कालेबाला मारून टाकले असते. गॉड इंटरवेन. देवाने मध्ये येऊन ते थांबवलं. आणि मग परमेश्वर म्हणाला, हे मजवर कोठवर विश्वास ठेवणार नाही. देवाची इच्छा काय होती? त्यांना हेरण्यासाठी पाठवण्यामाग की यांचा विश्वास मजबूत होईल, यांच्यामध्ये कनान देशात जाण्यासाठी त्यांची इच्छा अधिक प्रबळ होईल. जशी यहोशुवा आणि कालेब यांच्यामध्ये झाली. ते काय म्हणाले? परमेश्वर आम्हाला प्रसन्न झाला तो त्या दुधामधाचे प्रवाह वाचणाऱ्या देशात आम्हाला नेऊन तो देईल. तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड मात्र करू नका, ते म्हणत आहे. अथवा त्या देशाच्या लोकांची भीती धरू नका. ते आमचे भक्ष होणार नाही, आम्ही त्यांचे भक्ष होणार नाही. ते काय म्हणत होते? आम्ही त्यांच्या समोर टोळासारखे आहोत. या ठिकाणी जो विश्वासू आहे, ज्याच्यामध्ये देवाचा खरा विश्वास आहे, तो म्हणत आहे ते आमचे भक्ष होणार. ज्यांच्यात विश्वास नाही ते म्हणतात की आम्ही त्यांचं भक्ष होणार. जमीन आसमानचा फरक आहे की प्रियांनो. देव करो आपल्याला ह्या खऱ्या विश्वासामध्ये आपली वृद्धी हो. त्याच्यासाठी आपण या ठिकाणी येतो आणि सर्व काही जे करतो ते करतो. मंडळीमध्ये प्रिय बंधूने आपण लक्षामध्ये ठेवणार, त्यांचा आधार तुटलेला आहे, आपला आधार तुटला नाही. हे आशारीतेने वागत आहे या ठिकाणी की जसं काय आपलाच आधार तुटलेला आहे. 9वं वचन. आम्हा बरोबर परमेश्वर आहे, त्यांची भीती बाळगू नका. पण सर्व मंडळी म्हणू लागली की यांना तगडमार करा. जे विश्वासामध्ये आहे, जे त्यांना देवामध्ये स्थिर करण्याचा प्रयत्न करतात, जे सत्य आहे त्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतात, त्यांना म्हणतात की यांना तगडमार करा. आता आजच्या या मननामध्ये विशेष रीतीने जो एक मनुष्य हेरण्यासाठी गेला होता आणि त्याने होकारात्मक रिपोर्ट आणला की जे दोघे होते, यहोशुवा आणि कालेब. तर कालेबाच्या जीवनावर मी फोकस करणार आहे. फक्त 4 गोष्टी मी त्यांना तुमच्या समोर आणणार आहे. आपण पाहिलं की हे जे इस्रायल लोक होते, देवाने त्यांना महापराक्रमाने शत्रूंचा न्याय करून त्यांच्या डोळ्यात येतं, त्यांना तिथून बाहेर काढलं. आता पुन्हा वापस जाण्यासाठी तयार आहे. म्हणजे जे देवाने सर्व त्यांच्यासाठी केलं होतं ते आता काहीच जमीस धरत नाही. ते एक गेम खेळतात का, तो सापशिडीचा माहित आहे का? ते टायर्स टाकतात, मग ते वर जाते, मग काही एक नंबर आला की तो पुन्हा 0 वर पहिल्या घरामध्ये ते येऊन बसतं. बस तसंच इथं झालेलं आहे सापशिडीतल्या खेळाप्रमाणे. बॅक टू 0. आता कालेबाचं जीवन आपल्या समोर ठेवू, कारण कालेबाबद्दल देवाने त्याची प्रशंसा वारंवार वचनामध्ये केलेली आहे. यहोशुवाच्या पुस्तकामध्ये देखील त्याची प्रशंसा केलेली आहे.
4 गोष्टी कालेबाच्या जीवनामध्ये आपण पाहू. त्याच गोष्टी यहोशुआला देखील लागू होतात. पहिली गोष्ट, फेथ इन गॉड्स प्रॉमिसेस. देवाने जे त्यांना अभिवचन दिलं होतं त्या अभिवचनावर कालेबाचा विश्वास होता. फेथ, त्याचा विश्वास देवाच्या वचनावर होता. आपला विश्वास कशावर आहे? देवाच्या वचनावर आहे का? जर खरा फेथ विश्वास आहे तर तो कशामध्ये प्रगट होईल? एक्झॅक्टली बहिणीने सांगितलं, कृतीमध्ये तो दिसला पाहिजे. दिसतो का? मी ख्रिस्ती आहे, येशूचा स्वीकार केलेला आहे, मी सर्व काही विधी संस्कार करतो, माझ्यावर झालेले आहेत असं म्हणतो, पण काय आपल्या वागण्याकडे पाहून तो विश्वास आपल्या भोवती, सर्वप्रथम आपल्या घरामध्ये, आपल्या मंडळीमध्ये, आपल्या कम्युनिटीमध्ये तो दिसतो का? योसेफ जो होता जुन्या करारातला देवाचा सेवक, याकोबाच्या पुत्रामधला तो एक होता. त्याच्यामध्ये तो विश्वास दिसून येतो आपल्याला, नाही? बापाच्या घरी असताना तो विश्वास त्याच्यामध्ये होता. त्याच्या भावांना पाहण्यासाठी बापाने पाठवलं तेव्हा तिथं गेल्यानंतर देखील तो विश्वास आपल्याला दिसून येतो. त्याच्या भावावरचं प्रेम, बापाबद्दल आज्ञाधारक वृत्ती, आपल्या भावांवर त्याचे प्रेम, त्यांच्यामध्ये तो गेला. हे त्याच्या जीवावर टपलेले त्याला माहीतच नाही बिचारायला. तर त्याला पाहताच हे म्हणतात, आता बरा आला हा स्वप्न पाहणारा, आपण याचा काटच करतो. त्याला नव्हतं माहित की यांच्या मनामधलं पटुत्व आणि वैमनस्य त्या इतक्या हाय पॉइंटला गेलेलं आहे की ते त्याचा जीव घ्यायचा आहे. पण देवाच्या योजना निष्फळ होऊ शकत नाहीत. एका भावाच्या द्वारे तो म्हणाला, अरे याचा रक्तपात करून आपल्याला काय फायदा आहे, याला विकून टाकतो. निदान त्याचा जीव गेला नाही त्याच्यामुळे त्यांनी विकून टाकलं. जे चालले होते इस्माइली लोक. आणि आपल्याला माहिती आहे की तिकडे गेल्यानंतर तो काय कसा राहिला योसेफ. हा विश्वासाचं जीवन जगला का नाही, तो त्याच्या देवाला विसरला नाही. पॉटिफराच्या घरामध्ये देवाने त्याच्या घराला बरकत दिली. कोणामुळे दिली? शास्त्रात सांगितलेलं योसेफामुळे. पॉटिफर अतिनिर्धास्त झाला, त्याने काही सर्व योसेफवर सोडून दिलं. पण त्याच्या स्त्रीने योसेफावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि लबाडीने त्याला तुरुंगामध्ये पाठवलं. माहिती आहे तो वृत्तांत आपल्या सर्वांना. बस मावशी काढली, नाही तर बाहेर जायचं. आरामशीर पडू नका. तर मी सांगत होतो, इकडे लक्ष द्या. योसेफ हा त्याच्या पारतंत्र्यामध्ये घरापासून दूर असताना देखील तो विश्वासू राहिला. हे नेहमी लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये खरा विश्वास आहे. फक्त तो रविवारी सकाळी नाही दाखवत तेवढा विश्वास. जिथे इथं येतो तेव्हा, घरी गेल्यानंतर, दारी गेल्यानंतर, लोकांमध्ये व्यवहार, त्याचं चालणूक वागणूक, त्या ठिकाणी पण त्या विश्वासाची खात्री पटली पाहिजे, तरच तो खरा विश्वास आहे. तर योसेफ आला, त्याने जे उदात्त किंवा ज्याला नोबल अशा रीतीची कृती ती केली, त्या बाईपासून तो पळून गेला. हा तरुण मनुष्य, त्या बाईने लबाडी करून तिच्या नवऱ्याला सांगितलं आणि याला तुरुंगात पाठवलं. 2 वर्ष तिथं राहिला तो तुरुंगामध्ये. त्याच्यावर त्याने काही गुन्हा केलेला नसताना. पण तुरुंगामध्ये पण विश्वास गेला का त्याच्या काही होता? तो नाही. त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्याने सर्व त्याच्या हाती सोपून दिलं, कारण हा प्रामाणिक होता, देवाच्या बायामधला मनुष्य होता. प्रियानो, आपण आपल्या कामाच्या ठिकाणी कसे आहोत हे देव पाहतो बरं. फक्त आज सकाळी इथंच त्याची नजर आपल्यावर आहे असं समजू नका. तुमचं उठणं, बसणं, चालणं, तुमचे विचार डोक्यात येतात जातात, ते सर्व त्याला ठाऊक आहे. कामाच्या ठिकाणी मी विश्वासू आहे काय? काही वर्षापूर्वी मुंबईला मी असताना एका घरी प्रार्थना होते. प्रार्थना संपल्यानंतर
त्या घरामध्ये 2 तरुण मुलगा होता. एक मुलगा एअरलाईन साठी काम करत होता. मला असं एवढं ते हँडवॉशचे टॅबलेट्स नसतात का, ते विमानामध्ये देतात का प्रवाशांना. आणि ते मला बाळासाहेब घ्या म्हणे. अरे म्हटलं हे कसं काय, नाही म्हणे. म्हटलं ते एअरलाईनचे आहेत ना, ते हो. अरे म्हटलं कशाला आणली तू घरी, ती चोरी आहे की नाही. ते एअरलाईन मध्ये जे प्रवासी बसतात तिकीट काढून, मला नाही वाटत तिथं बिना तिकिटाचं पण एअरलाईन मधून ते त्यांना ते देतात. ते पहा, यांनी घरी आणले. कधी कधी काही नर्सेस दवाखान्यामध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये इकडं तिकडं होतं, प्रायव्हेट मध्ये तितका चान्स नसतात. मला एकदा 2दा खोकल्याच्या औषधाच्या पाठवलं. अरे म्हटलं हे मला नको, म्हटलं हे तिथं त्यांच्या लोकांना नाही. मी बाळासाहेब मला देता येतं नाही. मी काय सांगायचा प्रयत्न करत आहे की क्षुल्लक बाबीमध्ये आपल्या विश्वासाची परीक्षा होते का. मोठ्या बाबीमध्ये नाही होत, त्या लहान बाबीमध्येच आपलं सत्व काय आहे दिसून येत. औरंगाबाद मध्ये एक बाई नर्स बाई खेड्यावर कुठं मधून 3-4 दिवस सुट्टीला यायच्या. जवळच होती, जास्त दूर नाही चालण्याकडे. काय करत होते त्यांनी स्वतः सांगितलं. बरं माझ्या बहिणीला सांगितलं. आमचा साहेब फार चांगला आहे. मग काय करायचं, ती सुट्टी घ्यायच्या ऐवजी सुट्टीचा अर्ज घेऊन द्यायचा त्यांच्या प्रशासनाजवळ. साहेब आले तर द्यायचा, नाही तर नाही द्यायचा. नाही तर 3-4 दिवसांनी जायचं, त्या मास्टरवर सही करून टाकायची. सुट्टीला गेलेच नव्हते. काय ख्रिस्ती लोक हे करू शकतात असं. किती फसवेपणा आहे. इकडं घरी येऊन बसले 4 दिवस, मग नंतर साहेब आलेच नव्हते. मग 4 दिवस लगेच साहेब करून तो ऍप्लिकेशन मागे घेऊन काढून फेकून द्या. त्या ठिकाणी त्या विश्वासाची परीक्षा होते आणि आपल्या विश्वासाची परीक्षा होईल. विश्वास ही अशी एक गोष्ट आहे की त्याची परीक्षा होणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय तो खरा आहे की खोटा हे समजत. एक आई आपल्या मुलाबद्दल शेजारी जो फार तारीफ करत होती की माझा मुलगा इतका माझ्या आज्ञेत राहतो म्हणे, मी त्याला चॉकलेट दिल्याशिवाय तो खातच नाही. त्या बायला मोठं अभिमान वाटला त्या मुलाबद्दल. 5-6 वर्षाचं लेकरू इतकं इमान आहे. मग ते काही दिवसांनी बसायला आली घरी तिच्या स्वयंपाक खोलीत, तर चॉकलेटचा जो बरणी होती चॉकलेट ठेवलेली ती वर फळीवर ठेवलेली त्या ठिकाणी. तिथं त्या पोराचा हातच पुरत आणि ती जाऊन सांगते माझा मुलगा कधीच घेत नाही चॉकलेट स्वतःहून, मी देईन तेव्हाच. काय तो मुलगा विश्वासू असं म्हणता येईल का त्याच्यावर. ती बाई म्हणाली तो ते जे आहे चॉकलेटची बरणी ती खाली ठेव जिथं त्याचा हात पुरत, आणि नाही घेतले तर मग मला सांग. विश्वासाची परीक्षा होणं आवश्यक आहे. आणि देवाचं कार्य, पवित्र आत्म्याचं कार्य तुमच्या जीवनात आणि माझ्या जीवनात हेच आहे की अशा ह्या विश्वासाच्या परीक्षेने आपलं आध्यात्मिक कॅरेक्टर जे आहे, स्पिरिच्युअल कॅरेक्टर, ते मजबूत व्हावं. जीवनात अशा रीतीच्या परीक्षा, टेन्शन वगैरे नको असलेल्या परिस्थिती काय येतात, आपला त्याच्यामध्ये सफाया व्हावा, आपण पडावं यासाठी नाही, परंतु तो त्याच्यामध्ये अधिक स्थिर राहून आपला विश्वास वाढावा ही देवाची योजना. सैतान जे पाठवतो आपल्यावर ते नाश करण्यासाठी, पण देवाच्या कृपेने आणि आत्म्याच्या सामर्थ्याने, शांतपणाने आपण त्याच्यावर मात करू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम कालेबाचा देवाच्या जे अभिवचन आहेत त्या अभिवचनावरचा विश्वास दिसून येतो. फेथ इन गॉड्स प्रॉमिसेस.
आता त्याच्यासाठी मग जो शास्त्र भाग आहे, पण आपला वेळ होत आलेला आहे, मी त्याच्याकडे जाणार नाही. देवाने जे अभिवचन दिलेले आहेत की इस्रायल लोकांना, मोशाला, ते आहे तुम्हाला निर्गमाचा 33वा अध्याय 1 वचन, नंतर गणना 13:1 मध्ये जवळच आहे या ठिकाणी, ते वाचून पाहू आपण. परमेश्वराने मोशाला सांगितले, मी इस्रायल लोकांस कनान देश देत आहे. हे त्याने आधी पण सांगितलेलं आहे त्यांना. तो हेरण्यासाठी मनुष्य तू पाठव, मी कनान देश तुम्हाला देत आहे. कोण देत आहे? परमेश्वर देत आहे. ज्या परमेश्वराने आपल्या महाभुजाने त्यांना मिस्र देशातून बाहेर काढलं, तोच म्हणत. तर कालेबाचा देवाच्या अभिवचनावर विश्वास होता. मनुष्याची अभिवचन कधी कधी त्याची इच्छा असून देखील तो पूर्ण करू शकत ऐकले, परंतु देवाचं तसं नाही. देव जर अभिवचन देतो तर ते पूर्ण करण्यासाठी तो समर्थ आहे. त्याने या इस्रायल लोकांना त्याचं प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे, तो किती महान आहे ते. नंतर याच ठिकाणी आपल्याला दिसून येतं की कालेबाने जे शब्द उच्चारले त्या ठिकाणी, तुम्ही परमेश्वराविरुद्ध मात्र बंड करू नका, तर त्या देशाच्या लोकांची भीती धरू नका, ते आमचे पक्ष होणार आहे. म्हणजे दुसरा मुद्दा या ठिकाणी आहे की कालेबाने देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला. या लोकांनी रिपोर्ट आणला, तो कोणत्या सामर्थ्यावर त्यांनी विश्वास ठेवला? स्वतःच्या. आम्ही त्यांच्या समोर टोळासारखे आहोत. जेव्हा विश्वास नाही तेव्हा मनुष्य सर्व गोष्टीचं मूल्यमापन हा मानवी दृष्टीने जगी वृत्तीने तो करतो आणि देवाच्या आशीर्वादाला तो मुक्त. पहिला मुद्दा देवाच्या अभिवचनावर विश्वास, दुसरा मुद्दा देवाच्या सामर्थ्यावर विश्वास. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे देवाच्या उपस्थितीवर विश्वास. ते आमचे भक्ष होणार, त्यांचा आधार कुठला आहे? शत्रूचा. आणि मग तो काय म्हणतो पहा, आम्हा बरोबर परमेश्वर आहे. फेथ इन द प्रेझेन्स ऑफ गॉड. देवाच्या उपस्थितीवर विश्वास, देवाच्या अभिवचनावर विश्वास, देवाच्या सामर्थ्यावर त्याचा विश्वास. सामर्थ्यावर विश्वास काय? देवाने जे सर्व केलेलं आहे ते त्याने पाहिलेलं आहे, त्याच्यावर त्याचा विश्वास आहे. देवाच्या सामर्थ्यावर देव करू शकतो. देवाने जर फारोला हरवलं, त्याच्या सैन्याला त्या समुद्रात डुबवलं, तर हे जे आहे कनान देशातले, हे काही त्यांच्यापेक्षाच बलाढ्य नाहीये. हे तर आपले पक्ष होणार आहेत. परंतु विश्वास नसल्यामुळं, विश्वासाचे डोळे नसल्या कारणाने त्यांना असं वाटलं आपण त्यांचे पक्ष होणार आहे. फेथ इन द प्रेझेन्स ऑफ गॉड. देव आमच्या सोबत आहे. येशूने काय अभिवचन दिलं? पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. फेथ इन द प्रेझेन्स ऑफ गॉड. आणि शेवट फेथ इन द प्रुडन्स ऑफ गॉड. हा शब्द, त्याचा अर्थ प्रुडन्स म्हणजे काय? विस्डम किंवा देवाचं शहाणपणावर आमचा विश्वास आहे का? देव जे करतो ते योग्यच करतो. माझ्या जीवनामध्ये, इतरांच्या जीवनामध्ये जे करतो ते तो योग्यच करतो. देवाच्या शहाणपणावर विश्वास. हे 4 मुद्दे लक्षात ठेवा. तुम्ही मनन करा पातळी गेल्यानंतर या आठवड्यामध्ये. शास्त्र भाग तुम्ही वाचून पहा पुन्हा. यहोशुआचं पुस्तक, अनुवादाच्या पुस्तकानंतर यहोशुआचं पुस्तक, याचा 14वा अध्यायामध्ये मी बंद करतो. तुम्ही फार धीराने वचन ऐकत आहात. त्या ठिकाणी कालेब यहोशुआला आठवण करून देत आहे काही गोष्टींची. तो फार वाचण्यासारखा आहे. मग यहुदा वंशाचे लोक गिलगालात यहोशुआकडे आले आणि किनीची यफुन्नेचा पुत्र कालेब त्यास म्हणाला, परमेश्वराने देवभक्त मोशे यास तुझविषयी आणि मजविषयी कादेश बरण्यात काय सांगितले होते ते तुला आठवत असेल. देवाने जे सांगितलेलं आहे ते कालेब लक्षात ठेवत आहे.
तेव्हा कॉलेज किती वर्षाचा होता? 40 वर्षाचा. आता 45 वर्षानंतर तो 85 वर्षाचा आहे, तरीही तो देवाचे अभिवचन विसरलेला नाही. देवाचे अभिवचन आपण स्मरले पाहिजेत, कारण त्याच्या मागे कोणाची गॅरंटी आहे? त्या अभिवचनाच्या मागे देवाची गॅरंटी आहे प्रियानो, मनुष्याची नाही आहे. मनुष्याची स्वतःचीच गॅरंटी नाही, तर तो आणखी कोणाची कशाची गॅरंटी घेणार? परमेश्वराचा सेवक याने मला हा देश हेरावयास कादेश बर्नेहून पाठविले. तेव्हा मी 40 वर्षांचा होतो आणि माझ्या मनाच्या समजुतेप्रमाणे मी त्याचकडे बातमी आणली. मला जे हृदयात वाटत होतं ते मी सांगितलं. पण माझे बंदोबस्त बरोबर केले होते, जे केले होते त्यांनी लोकांच्या काळजाचे पाणी पाणी होईल असे केले. मी मात्र आपला देव परमेश्वर याचे पूर्णपणे अनुसरण केले. या ठिकाणी प्रिय बंधूंनो, जर खरा विश्वास आहे की नाही, तर तुमचा आत्मा, आणि आज आपण खात्रीने म्हणू शकतो की पवित्र आत्मा देखील त्याच्याबद्दलची खात्री तुम्हाला आणि मला देईल. त्या विश्वासाने तो देईल. मी परमेश्वराचे पूर्ण अनुसरण केले. तेव्हा त्या दिवशी मोशाने अनुभव करून मला सांगितले की तू माझा देव परमेश्वर याचे पूर्णपणे अनुसरण केले, म्हणून ज्या भूमीला तुझा पाय लागला आहे ती तुझे व तुझ्या वंशजाचे निरंतरचे वतन होईल. आता पहा, परमेश्वराने मोशाला हे सांगितले त्यास 45 वर्ष झाले. तुम्हाला माहित आहे की हा कालेब आणि यहोशुआ काय म्हणाले मंडळीला? चला आताच्या आता आपण जाऊ, आपल्याला शक्ती आहे, आपल्या बरोबर परमेश्वर आहे, त्याचं अभिवचन आहे, आपण आताच्या आता जाऊ. पण तसं झालं का? नाही. हे मधले 45 वर्ष त्याने त्याचा फेथ, त्याचा विश्वास जो आहे तो मेंटेन केला, तो राखला. जरी ह्या लोकांनी अडथळा केला देवाच्या योजनेसाठी, आणि देवाच्या योजनेला मनुष्य अडथळा करू शकतो बरं का, हे उदाहरण आहे या ठिकाणी. 45 वर्षापूर्वी ते जायला पाहिजे होते कनान देशामध्ये. 45 वर्ष फिरत राहिले, 40 वर्ष फिरत राहिले रानामध्ये. कशामुळं? ह्या 10 जणांनी जो रिपोर्ट आणला अविश्वासाचा, त्याच्यामुळं. परंतु आता 45 वर्षानंतर तो म्हणाला की मी 45 म्हणजे 85 वर्षाचा झालो, तरी त्याने परमेश्वराचे आभार मानले. परमेश्वराने आपल्या वचनानुसार मला जिवंत ठेवले. देव त्याचं अभिवचन पूर्ण करण्यास समर्थ आहे. काल मरून गेला नाही मध्येच कुठं तरी, देवाने त्याला जीवन ठेवलं, त्याची त्याला जाणीव आहे. मी आज 85 वर्षाचा झालो आहे. मोशाने मला पाठविले त्या दिवशी माझ्यात जितकी शक्ती होती तितकी आजही आहे. 85 वर्षाचा म्हातारा ते म्हणत आहे, त्याचं काय डोकं पेरलेलं आहे का प्रियांका? मला तेव्हा जेव्हा जी शक्ती होती माझ्यामध्ये 40 वर्षाचा असताना, ती आता पण आहे. काय म्हणत आहे तो काय वेडा झाला काय? उघड आहे की 85 वर्षाच्या मनुष्यामध्ये ती शारीरिक शक्ती नाही. तो कोणत्या शक्तीबद्दल बोलत आहे? देवाच्या शक्तीबद्दल तो बोलत आहे. की ती शक्ती जेव्हा तेव्हा अवेलेबल होती मला, ती आजही आहे. मी आजही जाणं येणं करू शकतो. देवाने मला जीवन ठेवलेले, शक्ती दिलेली आहे, तो देश मला देणार आहे. एक मुलगा होता पहा, 5-6 वर्षाचा. त्याच्या घरासमोर एक मोठा दगड होता. आता मुलाला त्याचं फार आडखळून व्हायचं. त्याला म्हणतात हा दगड नसता तर बरं झाला असतं मला बॉल खेळायला. जर जास्त जागा मिळाली असती, जरा मला मोकळी जागा मिळाली असती. म्हणून एक दिवस तो त्याच्या बापाला म्हणा, बाबा मी हा दगड काढतो. हा मुलगा खूप रेटू लागला त्या दगडाला. तो कशाचा हालतो दगड? त्या पोराकडून. बाप खिडकीतून त्याची गंमत पाहत होता. मग बाप तिथं ओळखून झाला, अरे म्हणे तुझी सर्व शक्ती एक वटून तू फक्त दगड रेट लोट म्हणे तू जाईल. हा मुलगा आणखीनच प्रयत्न करू लागला. बाप तिकडून आणखी ओळखून सांगतो, अरे तुझी सर्व शक्ती लाव. मुलगा ओळखून म्हणा, बाबा मी सर्व शक्ती लावत आहे ना, हालायला तयार नाही म्हणे. तू अजून तुझी सर्व शक्ती लावलेली नाही. पुन्हा प्रयत्न करू लागला. पुन्हा उठून म्हणा, बाबा मी माझी सर्व शक्ती पणाला लावलेली. या ठिकाणी हात खडक आहे.
नाही, बाबा म्हणाले, नाही, तुझी सर्व शक्ती तू लावलेली नाही म्हणे, कारण तू मला अजून विचारलेलं नाही, तुम्ही येऊन माझी मदत करा. आध्यात्मिक धडा आहे की रे प्रियानो त्या ठिकाणी. जोपर्यंत आपण देवाचं सहाय्य मागत नाही तोपर्यंत त्याची शक्ती आपल्याला मिळणार नाही. देव जेव्हा म्हणतो तू हे करू शकतोस तेव्हा तो काय म्हणतो, तुझ्या शक्तीने बुद्धीने ते करता येईल तुला, ते नाही म्हणत. देव म्हणत आहे, आय विल हेल्प यू, मी तुझी मदत करेन. जसं त्या बापाने सांगितलं, तू तुझी सर्व शक्ती वापरलेली नाही म्हणे, कारण तू मला अजून बोलावलं नाही तुझी मदत करायसाठी. लेट अस आस्क गॉड टू हेल्प अस. देवाचं सामर्थ्य आपल्याला मिळावं म्हणून आपण त्याच्या समोर लीन आणि नम्र होऊन जाऊ. ख्रिस्ती जीवन हे मनुष्याच्या सामर्थ्याने शक्तीने जगता येत नाही. येऊन घ्या, शास्त्रामध्ये सत्य ते माझं. पवित्र आत्मा कशासाठी दिलेला आहे मंडळी ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना? ते तशा प्रकारचं उच्च प्रतीचं पवित्र अशा प्रकारचं जीवन जगण्यासाठी, हे जगिक जीवन जगण्यासाठी पवित्र आत्मा देण्यात आलेला नाही. ती पेंटिकॉस्टल पॉवर जी आहे ती विश्वासणाऱ्यांना अशा रीतीने ज्या पापापासून देवाने त्यांना सोडवलेलं आहे त्या जीवनामध्ये, पवित्रतेच्या जीवनामध्ये त्याला जगता यावं यासाठी पवित्र आत्मा दिलेला आहे. एका देवाच्या सेवकाने म्हटलेलं आहे की त्याच्यासाठीच त्याला पवित्र आत्मा म्हटलेला आहे. पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांच्या हृदयामध्ये कार्य करून त्यांना शक्ती देतो, त्यांना शहाणपण देतो, त्यांना मार्गदर्शन करतो, तो त्यांच्या सोबत राहतो. येशूने योहानाच्या शुभवर्तमानामध्ये शिक्षण देत असताना काय सांगितलं की मी तुम्हाला दुसरा सत्याचा आत्मा कैवारी पाठवतो. कशासाठी? तुमच्या बरोबर असण्यासाठी. त्या ठिकाणी जो दुसरा शब्द आहे की मी दुसरा पाठवतो त्याचा अर्थ असा आहे ग्रीकमध्ये की दुसरा म्हणजे माझ्यासारखाच. येशू म्हणत आहे माझ्यासारखाच दुसरा मी पाठवतो. आपल्या सिद्धांताला ते धरून आहे, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. ते तीन आहेत पण देव एकच आहे. ते तीन अशा रीतीने घनिष्ठ रीतीने ते एक आहे. ते मदत पवित्र आत्मा जो आहे तो विश्वासणाऱ्यांना मदत करतो. यानं माझा वेळ खूप झालेला आहे, तुम्ही शांततेने ऐकून घेतलं, पण ज्या गोष्टी आपण पाहिल्या त्या लक्षामध्ये ठेवा. कृपा करून कोणत्या 4 गोष्टी सांगितल्या कालेबाबद्दल? त्याचा देवाच्या अभिवचनावरचा विश्वास, दुसरी देवाच्या शक्तीवर त्याचा विश्वास, पॉवर, तिसरी गोष्ट देवाची उपस्थितीवर त्याचा विश्वास, आणि चौथी गोष्ट प्रुडन्स. मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं नाही जास्त, परंतु जेव्हा लीडरची निवड करण्याची वेळ आली देवाने कोणाला निवडलं? यहोशवाला निवडलं. मग हा काय रुसून बसला काय? नाही. देवाची योजना त्यांनी मान्य केली. नंतर तो यहोशाकडे जाऊन म्हणतो की मोशाला देवाचं अभिवचन काय होतं माझ्याबद्दल हे तुला माहित, तेच म्हण, आणि त्याप्रमाणे मला माझा वाटा दे. जेव्हा विभागणी झाली कालेब हा सर्वात शेवटी त्याने वाटा घेतला. तो म्हणू शकला असता की पहा आता तुला लीडर केलं, मला नाही केलं, निदान आता पहिला म्हणजे चान्स मला दे, मी कोणती जमीन निवडून घ्यावी. त्याने तसा हट्ट धरला नाही. देवाने जे दिलेलं आहे तेच मला दे. आणि तो कोणता प्रदेश होता? शास्त्रात दिलेला आहे डोंगराळ प्रदेश, ज्या ठिकाणी हे राक्षसी लोक सापडले होते त्यांना. तो 85 वर्षाचा तो असताना म्हणतो की तोच मला दे. कारण काय? माझ्या बरोबर देव आहे. देवाच्या अभिवचनावर माझा विश्वास आहे, देवाच्या शक्तीवर सामर्थ्यावर माझा विश्वास आहे, देवाच्या उपस्थितीवर माझा विश्वास आहे, आणि देवाच्या शहाणपणावर विश्वास आहे. एखाद्याला माझ्यापेक्षा उच्च पद मिळतं, मी त्याचा हेवा करणार नाही. मला जे देवाने दिलेले मला तेच पाहिजे, आणि त्याच्यामध्ये तो संतुष्ट राहील. तर अशा रीतीचा हा जुन्या कराराचा संत प्रियानो कालेब, याच्यावर तुम्ही मनन करा. देव आपलं सहाय्य करू प्रभू. अशा रीतीचं आपलं चारित्र्य हो. त्या ठिकाणी देवावर विश्वास ठेवणे म्हणजे काय? याला 4 भाग आहेत पाहिजे. त्याच्या अभिवचनावर विश्वास, हे देवाचं वचन आहे, त्याच्यावर विश्वास, देवाच्या सामर्थ्यावर विश्वास, देवाच्या उपस्थितीवर विश्वास, आणि देवाच्या शहाणपणावर विश्वास. इतकं जर आपण शिकून घेत तर आपला पुढचा प्रवास हा निश्चित सुखरूप होईल.
दुधामधाच्या देशामध्ये, कनान देशामध्ये, समृद्धीच्या देशामध्ये देव आपल्याला घेऊन जाईल. कनान देश हा कशाचं दर्शक आहे? देवाचं जे राज्य येणार आहे येशू ख्रिस्ताच्या द्वारे, त्याचं तो दर्शक आहे. इथं काही आव्हानं येतील, मला माहित नाही प्रियानो, तुमच्या जीवनामध्ये काही आव्हानं असतील, काही हे अनाथासारखे राक्षस असतील समोर, काही अशी परिस्थिती असेल की बाबा मी काय करू आता, हे कसं होईल, माझं कसं होईल. पण लक्षात ठेवा, कालेबासारखं गॉड इज विथ यू. देवाचे अभिवचन तुमच्या सोबत आहे, त्याचं सामर्थ्य तुमच्या पाठीशी आहे, त्याची उपस्थिती तुमच्या सोबत नाही, तुमच्यामध्ये ती आहे. आणि देवाच्या शहाणपणावर भरोसा ठेवा. हे जर एवढं आपण शिकलो प्रियांनो, तर हे जे लोक अरण्यामध्ये नाश पावले, अविश्वास नाही, देवाने त्यांचा नाश केला, एकही गेलं नाही कनान देशामध्ये, दुधामधाच्या देशामध्ये. सॅड, एक दुःखाची गोष्ट आहे. मिस्र देशातून निघाले, पण अविश्वासामुळे तिकडं प्रॉमिस लँडमध्ये, अभिवचनाच्या देशामध्ये जाऊ शकले नाही. फक्त मी आता ख्रिस्ती म्हणतो, स्वतःला चर्चमध्ये आहे, त्याच्यात समाधान मागतो. तर हा खरा विश्वास माझ्यामध्ये आहे का? संत पेत्र म्हणतो, आपण या जगामध्ये प्रवासी आहोत, आपलं वतन इथं नाही, आपलं वतन तिथे.